आगामी विधानसभा निवडणुकांमुळे गोव्यामध्ये जोरदार धुमशान बघायला मिळते। गोवा निवडणुकांच्या तोंडावर गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे केंद्रीय मंत्री मनोहर पर्रीकर पुन्हा एकदा गोव्यामध्ये येतील असंही बोललं जाते। यासोबतच गोव्याच्या विकासाचं मॉडेल कसं असेल, राज्यात युती तुटल्यानंतर आता पुढची वाटचाल नेमकी कशी आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी केंद्रीय मंत्री आणि गोवा भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांनी एबीपी माझाशी खास संवाद साधलाय। बघूया। आपल्यासोबत आहेत केंद्रीय मंत्री आणि गोवा बीजेपीचे प्रभारी नितीन गडकरीजी। गडकरी साहेब, स्वागत आहे आपल्या एबीपी माझावर। पहिलाच प्रश्न असा की यावेळेस गोवा निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे एक महायुती भाजप विरुद्ध उभी राहिली आहे, ज्यामध्ये मागो पक्ष आहे, गोवा सुरक्षा मंच आणि शिवसेना सगळे मित्र पक्ष होते, तर परिस्थिती किंवा जे गणित आहे ते बदललेलं आहे का या निवडणुकीमध्ये? असं आहे, निवडणुकीमध्ये नेहमी मोठ्या पक्षांमध्ये पोलरायझेशन होतं। गोव्यामध्ये अस्थिरता असल्यानंतर गोव्याच्या विकासाला कशा बाधा निर्माण झाला आणि विकास कामं कशी ठप्प झाली याचा काही वर्षापूर्वी गोव्याच्या जनतेने अनुभव घेतलेला। गोव्याचा विकास करायचा स्थिर आणि विकासोन्मुख सरकार पाहिजे। मनोहर पर्रीकरांच्या नेतृत्वाखाली गोव्याने केलेला विकास, नंतर लक्ष्मीकांत पार्सेकरांच्या नेतृत्वाखाली केलेला विकास हा गोव्याच्या जनतेला परिचित आहे। 50 वर्षात जे प्रश्न सुटले नाहीत ते 5 वर्षात त्यांनी सोडून दाखवलेली आहे। त्यामुळे निश्चितच स्थिर सरकार आणि गोव्याचा विकास याकरता गोव्यातली सुजाण जनता भारतीय जनता पार्टीला प्रचंड बहुमत देईल असं मला विश्वास आहे। वेलिंगकर जे पूर्व गोवा संघप्रमुख आहेत त्यांचं म्हणणं आहे की भाजपला एकही संघाचा मत जाणार नाही याची ते दक्षता घेतील आणि त्याच्यासाठी ते काम करतायत। ज्यांना संघ माहिती आहे आणि भारतीय जनता पार्टी माहिती आहे, आजपर्यंत हा इतिहास आहे की आमचे कार्यकर्ता असतील, स्वयंसेवक असतील, ते व्यक्तिकरता काम करत नाहीत, ते सिद्धांताकरता आणि संघटनेकरता काम करतात। आणि आजपर्यंतचा इतिहास आहे की असा कोणीही व्यक्ती ज्यावेळी संघटनेपासून दूर होतो आणि व्यक्ती म्हणून जेव्हा आपली गोष्ट सांगतो तेव्हा इतिहास आहे की कार्यकर्ता आणि समर्थक नेहमी संघटनेबरोबर आणि विचाराबरोबर असतात। त्यामुळे येणाऱ्या या निवडणुकीमध्ये आमचे सगळे कार्यकर्ते आणि समर्थक हे विचारधारेबरोबर राहतील, संघटनेबरोबर राहतील असा मला विश्वास आहे आणि निश्चितपणे तसंच चित्र आहे। मगो पक्षाबरोबरचं जे अलायन्स होतं त्याला आता संकेत असे आहेत का की जर बहुमत नाही मिळालं तर मगो पक्षाबरोबर पुन्हा एकदा युती होईल? कारण मगो पक्षाने खुल्या प्रमाणात आम्ही जेव्हा प्रश्न विचारले की भविष्यामध्ये युती होणार नाही, युती करणार नाही, या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं नाही, त्यांच्याकडनंही संकेत आहेत। कशा प्रकारची परिस्थिती आहे? असं आहे की पहिली गोष्ट अशी आहे की आम्ही निवडणूक आम्हाला मेजॉरिटी मिळावी म्हणून लढतोय आणि आजच्या राजनैतिक स्थितीमध्ये आम्हाला विश्वास आहे की मागच्या वेळेपेक्षाही जास्त जागा मिळतील आणि आम्ही जवळपास 26 पर्यंत जागा जिंकू आणि आमचं सरकार येईल आणि मेजॉरिटी येईल आणि म्हणून मेजॉरिटी येईल असा विश्वास आहे। त्यामुळे आज मेजॉरिटी येणार नाही याच्यावर आज तरी विचार करण्याची काही गरज नाही। निवडणूक जिंकल्यानंतर मेजॉरिटी मिळाल्यानंतर आपलं सरकार बनवू आणि नाही आलं तर त्यावेळी त्याचा विचार करू। मगो पक्षाचे अलायन्स तुटण्याचं कारण काय होतं? तुमचीही बातचीत झाली होती पण त्यांनी उत्तर दिलं होतं, काय झालं की ज्यामुळे हे अलायन्स? असं आहे, ती आता असं आहे, शेवटी ते एक स्वतंत्र पक्ष, आम्ही एक स्वतंत्र पक्ष आहे। अलायन्स व्हावी अशी माझी इच्छा होती, माझं बोलणंही सुरू होतं, मी ते आलो होतो, त्यांना संपर्क करणार होतो, पण त्यांच्याकडनं जाहीर केलं त्यांनी की आम्ही आता इलेक्शन नोटिफिकेशन पण कोणाशी बोलणार नाही। नोटिफिकेशन झाल्यावर लगेच त्यांनी आघाडी करून टाकली। त्यामुळे राजनीतिक पार्टीमुळे त्यांना अधिकार आहे। यामागे वेलिंगकर आहेत तुम्हाला असं वाटतं? नाही, याच्यात या प्रकरणाशी त्यांचा काही संबंध नाही। एक मनोहर पर्रीकरांचा प्रश्न आहे। अमित शहा यांनी रॅलीमध्ये सांगितलं की मनोहर पर्रीकर गोव्यात राहतील, पुन्हा येतील किंवा दिल्लीत राहतील, कुठे काम करतील हे निवडणुकीनंतर आम्ही स्पष्ट करू, कुठेही असतील ते गोव्याच्या सरकारमध्ये त्यांची एक मुख्य भूमिका असेल। पर्रीकर पुन्हा गोव्यात येतील का? कारण तुम्ही प्रभारी आहात, तुम्हाला प्रश्न। मी अतिशय स्पष्टपणे जाहीर केलेलं आहे की गोव्याचे नवनिर्वाचित आमदार निवडून आल्यानंतर आपल्या नवीन नेत्याची निवड करतील आणि हा नेता गोव्यातल्या आमदार निवडून त्यातलाही राहू शकतो किंवा केंद्रातून देखील येऊ शकतो किंवा आमदारांच्या बाहेरचाही असू शकतो। त्यामुळे सर्व पर्याय ओपन आहेत। मनोहर पर्रीकर, श्रीपाद नाईक हे गोव्यातून दिल्लीमध्ये आहेत, मी महाराष्ट्रात, माझं येण्याचं काही कारण नाही, त्यामुळे तेही येऊ शकतात किंवा या ठिकाणी इथल्या स्थानिक आमदार होऊ शकतात। पण निवडणूक झाल्यानंतर पार्टी या बाबतीत अंतिम निर्णय घेईल आणि निश्चितपणे गोव्याच्या कार्यकर्त्यांचा, जनतेचा आग्रह मनोहर पर्रीकरांनी पुन्हा यावं असा आहे आणि पार्टी तिचा सन्मानही करते। पण याचा निर्णय जो आहे, ऑप्शन ओपन आहे, याचा निर्णय सगळ्या निवडणूक झाल्यानंतर
जे आमदार निवडून येतील ते आमदार आणि पक्षाचे अध्यक्ष आणि पार्लमेंटरी बोर्ड या बाबतीत अंतिम निर्णय घेईल. विरोधक म्हणतात की पर्रिकरांच्या अशा प्रकारचं एक कॅम्पेन करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न बीजेपी करते, जेणेकरून पर्रिकरांच्या नावाचे मतही बीजेपीला येतील आणि सिच्युएशन चांगली नाही म्हणून अशा प्रकारचं जे आहे गडकरी आणि अमित शहा प्रचार करतायत. विरोधकांचं कामच आहे, त्यांना असं आहे मरता क्या नाही करता. त्यांची हालत एक पक्की आहे की त्यांना मेजॉरिटी मिळायची शक्यता नाही आहे. त्यामुळे त्यांची मनस्थिती लक्षात घेता असं काही बोलले तर त्याचं फार सिरियसली घेऊ नये. विकासाचा मुद्दा आहे. भाजप इथं विकासाच्या मुद्द्यावरच जनतेपर्यंत जात आहे. आपणही अनेक आपल्या मंत्रालयाच्या कामांबद्दल जनतेला सांगितलंय. जनतेचा प्रतिसाद कसा मिळतोय? फारच चांगला मिळतो. मी केवळ माझ्या विभागातच 230 किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग होता गोवा स्थापन झाल्यापासून आजपर्यंत. मी 2.5 वर्षात तो 360 किलोमीटरने वाढवला. ते दुपटीपेक्षा जास्त वाढवला. 4,100 कोटी रुपयाची कामं सुरू आहेत आणि जवळपास 3,000-4,000 कोटीची कामं आता जवळपास टेंडर प्रोसेसमध्ये आहे आणि ह्या वर्षी डिसेंबर संपायच्या आत 15,000 कोटी रुपयाची कामं सुरू होतील. हे सगळं गोव्याच्या जनतेतला हा 15,000 कोटी रुपयाची कामं ही गेल्या 50 वर्षात नाही झाली. त्यामुळे गोव्याच्या जनतेला हा पोर्टची कामं झाली, फेरी सर्व्हिसचं भूमिपूजन झालं, मांडवा आणि जुवारीला आम्ही जलमार्ग विकसित केलं, फिशर मोठं आम्ही त्या फिशरमॅन करता त्याच्यामध्ये मोठा एक हे मार्केटपासून सगळ्या व्यवस्था असणारं बांधतोय, मरिना बांधतोय. त्यामुळे पोर्टमध्ये मेकॅनायझेशन सुरू आहे, मॉडर्नाइज सुरू आहे. म्हणजे एकंदरीतच नवीन एअरपोर्ट बांधायला आमच्या सरकारने मान्यता दिली, ते सुरू झालं. आज 89 फ्लाईट्स येतात, नंतर जवळपास 250 फ्लाईट्स येतील, म्हणजे 3 पट फ्लाईट्स वाढतील, एवढे लोक येतील. त्यामुळे तिथं 3 पट हॉटेल्स होतील, 3 पट कर्मचाऱ्यांना काम, एका हॉटेलमध्ये 2-2 हजार लोकांना काम मिळतं. आप आणि शिवसेना हे दोन पक्ष आहेत. शिवसेना युतीमध्ये आहे, पण आपही एक इंडिपेंडेंट स्वतंत्र पक्ष म्हणून उभा आहे. आप एक फॅक्टर आहे, शिवसेना एक फॅक्टर आहे भाजपसाठी या निवडणुकीमध्ये. असं आप आणि शिवसेना 2 स्वतंत्र राजकीय पक्ष आहे. शिवसेना मागच्याही निवडणुकीत आमच्या विरोधात लढली होती, त्यांना संपूर्ण गोव्यात 2,000 पेक्षाही कमी मतं पडली होती. आताही लढतात आहेत आणि आम आदमी पार्टी जी लढते आहे त्याचा आम्हाला फायदाच होणार आहे, कारण ते जे मतं डिव्हाइड करणार आहे, समजा 10 मतं त्यांना मिळाले तर ते 2 मतं आमची घेतली तर 8 मतं काँग्रेसची घेणार आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. निवडणुकीनंतर चित्र स्पष्ट होईल. आपण काय म्हणालात की राहुल गांधी हे महात्मा गांधीचं स्वप्न पूर्ण करतायत, त्याचबरोबर काँग्रेस कुठेच नाही या निवडणुकीमध्ये. तुम्ही बघा प्रत्येक प्रांतात काँग्रेस डिटोरेट होत चाललेली आहे. हळूहळू ज्या राज्यात सत्ता आहे ती संपुष्टात येते आहे. सगळ्या देशात सुरू आहे. याचं कारण महात्मा गांधींनी जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की आता काँग्रेस सुसूचित करा, कारण काँग्रेसची स्थापना भारताला स्वातंत्र्य मिळावं याकरता झाली होती. पण त्यानंतर त्या काँग्रेसच्या नेत्यांनी ऐकलं नाही. पण आज काँग्रेस हळूहळू प्रत्येक राज्यातून काँग्रेसमुक्त प्रत्येक प्रदेश होतोय. गोव्यातूनही काँग्रेसमुक्त गोवा होण्याच्या मार्गावर चाललेला आहे. त्यामुळे राहुल गांधी महात्मा गांधींचा जो सल्ला आहे तो प्रत्यक्षात अंमलात आणत आहेत असं चित्र आहे, हे मी म्हटलं. महाराष्ट्राचा प्रश्न आहे. युती शिवसेनेसोबत तुटली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की 25 वर्ष जे युतीला आम्ही दिले ते आमचे सडले. त्याचबरोबर आता पुढे कोणासमोर कटोरा घेऊन जाणार नाही, हात पसरणार नाही. कसं आहे, युती करायची की नाही करायची हा दोन्ही पक्षाचा अधिकार आहे. पण जे शब्द युती तुटण्याचं कारण जे शब्द शिवसेनेकडनं वापरले जातात किंवा सामन्यातून लिहिलं जातं त्यातूनच अंतर वाढतं. जर 25 वर्ष सडली तर खरं म्हणजे जर युती नसतीच तर 95 साली भाजप सेनेचं सरकार नसतं आलं. सरकार आणण्यामध्ये शिवसेनेचाही सिंहाचा वाटा होता, भाजपचाही होता. स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंनी 95 साली त्याआधी मोठी संघर्ष यात्रा काढली, त्यांचंही मोठं योगदान होतं. त्याच्यामुळे युती दोघांच्यामुळे सत्ता आली, म्हणून शिवसेना मुख्यमंत्री झाला. अनेक आमदार झाले, खासदार झाले, नगर परिषदा, महानगरपालिका, जिल्हा परिषद झाले, राज्यसभेत लोक निवडून गेले, विधान परिषद आले. युती करायची की नाही करायची या दोन्ही पक्षाचा अधिकार आहे. परंतु 25 वर्षात आम्ही सडत राहिलो हे शब्दप्रयोग मला तरी योग्य वाटत नाही. अर्थात युती करायची की नाही करायची त्यांचा अधिकार आहे आणि याबाबतीत महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी निर्णय घेईल. पण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आमच्या सगळ्यांकरता त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी इतकाच आमच्या मनात त्यांच्याबद्दल आदर होता आणि आजही आहे आणि उद्याही राहील. आणि शिवसेनेच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की आमची युती असती तर फारच चांगलं झालं असतं. अर्थात करायची की नाही करायची दोन्ही पक्षाचा निर्णय. पण त्यावेळी प्रमोदजी असताना
असं ठरलं होतं बाळासाहेबांच्या मध्ये आणि प्रमोदजीमध्ये की एखाद्या वेळी जर आपल्याला युती तोडायची असेल तर आपण दोघं एकत्र बसूया, चहा पिऊया आणि आनंदाच्या वातावरणात दोघांचा निरोप घेऊया. मला असं वाटतं की युती आहे किंवा नाही हा प्रश्न महत्वाचा नाही आहे, कारण प्रत्येक पक्षाला ते ठरवायचा अधिकार आहे. पण शिवसेना आणि भाजपमधले जे संबंध होते यामध्ये कटुता येता कामा नये आणि दोन्ही पक्षांनी असे शब्द किंवा वाक्य असे जरूर वापरावे की ज्यामुळे ही कटुता कमी होईल. याचं कारण शिवसेना आणि भाजपनी आज देशाच्या इतिहासात सगळ्यात जास्त चाललेली ही युती आहे आणि ही विचाराच्या आधारावर झाली होती, हिंदुत्वाच्या आधारावर झाली होती. परंतु आज नाही होऊ शकली याचं मला दुःख आहे. परंतु याबाबतीत कटुता वाढणार नाही, दोघांनी सुंदरपणे लढावं. बाकी दोन्ही पक्षाला अधिकार आहे काय करायचं आणि काय नाही. पण कटुता वाढली आता आणि सरकारलाही एक धोका वाटतो, कारण ते शिवसेनेच्या माझं म्हणणं आमदारांचं- काय की हे सगळे प्रश्न नंतर आहेत. 25 वर्ष आम्ही गुण्यागोविंदाने राहिलो. शिवाजी पार्कवर अनेक सभा घेतल्या, विजयी सभा घेतल्या. बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केलं. कधी आम्ही बाळासाहेबांना आमचंच नेते मानायचो, त्यांचा प्रत्येक शब्द पाहायचो. मला असं वाटतं की हे चालत राहणार आहे. पण शक्यतो दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी आणि हे युती तुटण्याचं कारणही लोकांना त्याचं कारणही काही वेळा लेखनातून लिहिलेले शब्द आणि बोलण्यातले शब्द यातून कधीकधी हे शब्द जे असतात हे बुलेटपेक्षा गोळीपेक्षाही कधीकधी जास्त ताकदवान ठरतात. मला असं वाटतं की थोडा शब्दांचा वापर जर योग्य प्रकारे झाला तर संबंध चांगले राहतील. आणि बाळासाहेबांची प्रमोदजींनी त्या इच्छा ही होती की आम्ही किती असे अनेक प्रसंग आले, वाद झाले, विवाद झाले, पण नेहमी एकमेकाला सांभाळून घेऊन त्यातून मार्ग निघाला. त्यामुळे मला असं वाटतं युती करायची की नाही करायची हे दोन्ही पक्ष ठरवतील, तिथलं स्थानिक नेतृत्व महाराष्ट्राचा निर्णय घेईल. पण त्या बाबतीत कटुता वाढेल अशा शब्दांचा प्रयोग जर नाही झाला तर जास्त चांगलं होईल असं माझं व्यक्तिगत मत आहे. सरकारला काही धोका आहे, कारण मंत्रीपद शिवसेनेचे नेते म्हणतात की आम्ही आमचा राजीनामा खिशात घेऊन फिरतोय. अरे कोणाला द्यायचं असेल तर कोणी थांबवत नाही, नसेल द्यायचं तर कोणी द्यायला सांगत नाही. शेवटी असं आहे की राजकारणामध्ये चालत असतं. अनेक मैत्री असते, अनेक वेळा युती असते, मग एक सोडला की दुसरा येतो, तिसरा येतो. हे प्रोसेसमध्ये आहे. आजच्या स्थितीमध्ये मला असं वाटतं की मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्यामुळे त्यांचा निर्णय झाला असेल. पुढे बघू. आणि महाराष्ट्राचं नेतृत्व सक्षम आहे. मुख्यमंत्री आणि पक्षाचे अध्यक्ष आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आहेत, हे सगळे मिळून योग्य तो निर्णय घेतील. शेवटचा प्रश्न माझा, गोवामध्ये आपण म्हणता बहुमत मिळेल, 26 पर्यंत आकडा तुम्ही बघताय. जर नाही मिळालं आणि आता इंडिपेंडेंट जे आहेत पक्ष त्यांची आशा वाढली, त्यांचं असं वाटतं की जर बहुमत नाही मिळालं तर आमची भूमिका जी आहे ती किंगमेकरची असेल, छोटे पक्षही आहेत, तर तुम्हाला काय वाटतं? कशा मला असं वाटतं की सध्या तरी आम्हाला पूर्णपणे 26 जागा मिळून पूर्ण बहुमत मिळेल असा मला विश्वास आहे. त्यामुळे आज तरी आमच्या मनात पूर्ण विश्वास आहे की आम्हाला बहुमत मिळेल. निवडणुकीच्या निकालानंतर असं झालं तर त्यावेळी विचार करू. आज तरी तो विचार करायची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. धन्यवाद गडकरीजी. तर गडकरीजी स्पष्ट करतायत की यावेळेस गोव्यामध्ये भाजपचंच सरकार येणार आहे. पुन्हा एकदा गोव्यामध्ये भाजपचा मुख्यमंत्री असेल आणि चांगली सरकार, स्थिर सरकार गोव्याची जनता भाजपला देईल. कॅमेरामॅन अनिल संगरेसह गणेश ठाकूर, एबीपी माझा, गोवा.